काल रात्री एमबीबीएस बीडीएस ची सिलेक्शन लिस्ट आली. कट ऑफ देखील खूप हाय गेलेला आहे. मागच्या वर्षी काय कट ऑफ होता 2025 मध्ये, 2026 मध्ये किती गेलाय. ओके, हे सविस्तरपणे कॅटेगरी वाईज आपण काय करणार आहे, अनालिसिस करणार आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो ही सविस्तर माहिती मी गौरव चांदा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तब्बल यावर्षी एमबीबीएसच्या ज्या सीट होत्या त्यामध्येही काय झालेली होती, वाढ झालेली होती. तरी पण देखील जो कट ऑफ आहे या ठिकाणी काय गेलेला आहे, खूप हाय गेलेला आहे महाराष्ट्र या राज्याचा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आले एमसीसीच्या ऑफिशियल पोर्टलवरती तर रात्री काय आलेली होती, आपली सिलेक्शन लिस्ट आलेली होती. आणि या सिलेक्शन लिस्ट मध्ये त्याच विद्यार्थ्यांचे देखील नाव आहे. ओके, ज्यांना काय झालेली अलॉटमेंट झालेली आहे. बरेचसे विद्यार्थी म्हणतील सर आम्ही चॉईस फिलिंग केली होती पण आमचं नाव देखील नाही आलंय. तर का नाही आलंय, फक्त यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना देखील अलॉटमेंट झाली, जे यामध्ये कट ऑफ मध्ये बसले त्याच विद्यार्थ्यांचे काय आलेले या लिस्ट मध्ये नाव आलेले. ज्यांना अलॉटमेंटच नाही झाली त्या विद्यार्थ्यांचे देखील यामध्ये काय नाहीये, नाव नाहीये. बघा आता आपण एमबीबीएसचा ह्या वर्षीचा कट ऑफ मध्ये काय करूया, अनालिसिस करूया. बघा मागच्या वर्षी जो कट ऑफ होता 2025 मध्ये तो किती होता, 21,190 होता. यावरती काय झालेलं होतं, जनरलच्या कॅन्डिडेटला अलॉटमेंट झालेली होती. ह्या वर्षी हा जो कट ऑफ आहे हा किती झाला या ठिकाणी 22,342. म्हणजे कट ऑफ मध्ये काय झालंय, थोडक्यात वाढ झालेली आहे. त्यानंतर मागील वर्षी ओबीसीचा जो कट ऑफ होता 21,452 होता. आणि ह्या वर्षी 2026 मध्ये ओबीसीचा जो कट ऑफ आलाय तो किती आलाय आपला, 23,075 आलाय. ओके, त्याही नंतर मागच्या वर्षी ईडब्ल्यूएसचा जो कट ऑफ होता 25,599 होता. आणि ह्या वर्षी जो कट ऑफ आलेला आहे ईडब्ल्यूएसचा तो 27,179 आलेला आहे. म्हणजे थोडक्यात कट ऑफ मध्ये काय झालेली, वाढ झालेली आहे. मागील वर्षी ओके एससीचा जो कट ऑफ होता 1,10,389 होता. आणि ह्या वर्षी जो कट ऑफ आहे किती आहे, 1,04,921 आहे. ओके, मागच्या वर्षी किती होता, 1,10,389 होता. आणि ह्या वर्षीची कट ऑफ आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता 1,04,921 म्हणजे कमी गेलाय. त्याही नंतर एसटीचा जो कट ऑफ आहे तोही मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी कमी गेलेला आहे. मागच्या वर्षी जी अलॉटमेंट झालेली होती 1,45,625 वरती झालेली होती. ह्या वर्षी 1,32,111 वरती झालेली. म्हणजे एसटीचा जो कट ऑफ आहे तो थोडक्यात कमी गेलाय. त्याही नंतर सर्वात महत्वाचं, जर कॅटेगरी वाईज जर आपण या ठिकाणी बघितलं, जे अलॉटमेंट झालेली जनरलला 572 या स्कोर वरती झालेली, ईडब्ल्यूएस ला 564 वरती, ओबीसी ला 571 वरती, एससी ला जी अलॉटमेंट झाली 489 वरती आणि एसटी ला जी अलॉटमेंट झालेली 471 वरती झालेली. कशासाठी, तर एमबीबीएस साठी. हेच जर आपण बीडीएसचा विचार केलं, ओके, हेच जर बीडीएसचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर बीडीएस ला जी अलॉटमेंट झालेली बघू शकता तुम्ही. जनरल मधून जे अलॉटमेंट झालेले आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता किती आहे. या ठिकाणी जी अलॉटमेंट 41,017 वरती झालेली. ईडब्ल्यूएस ला जी अलॉटमेंट झालेली तुम्ही बघू शकता 45,421, थोडक्यात 540 या स्कोर वरती. आणि जनरलला 545 या स्कोर वरती. ओबीसी ला 544 या स्कोर वरती अलॉटमेंट झाले. एससी ला जी अलॉटमेंट झाली 458 आणि एसटी ला जी अलॉटमेंट झालेली 445 या स्कोर वरती काय झालेली अलॉटमेंट झालेली. देखील तुमचा नंबर लागला नसेल आणि तुमची जर इच्छा असेल ह्या शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये जर एमबीबीएस करायची तर अब्रॉड एक माध्यम आपल्याकडे आता उरलेला आहे. अब्रॉड मध्ये जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर 9699907700 या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचंय अब्रॉड इंटरेस्टेड म्हणून. जर देखील बजेट कमी असेल तर एकमेव पर्याय काय आपल्याकडे आता अब्रॉड आहे. ओके, कारण ह्या वर्षी जो कट ऑफ आहे तो खूप हाय गेलेला आहे. माहिती जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचंय, व्हिडिओला लाईक करायचंय, तुमच्या मित्रांना शेअर करायचंय. भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.